मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चरला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह या टॉपिक मध्ये एक्सरसाइज 2.4 पाहत होतो. या एक्सरसाइज मधले 9th क्वेश्चन आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहे. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 10 आणखी त्याच्या पुढचे क्वेश्चन्स पाहायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 10 नेमका काय आहे बघा. Divide the number 30 into two parts such that their product is maximum. या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेला आहे की 30 हा जो नंबर आहे त्याचे आपल्याला दोन तुकडे करायचे आहेत. हे तुकडे असे करायचे आहेत की त्यांचा प्रॉडक्ट मॅक्सिमम आला पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे दोन तुकडे आहेत ते आपण x आणखीन y म्हणू. लेट x and y be the two parts of number 30. 30 हा जो नंबर आहे त्या नंबरचे x आणखीन y असे दोन पार्ट्स आपण केलेले आहेत असं मानलं. Therefore, x plus y is equal to 30 मिळणार आहे. कारण या दोन तुकड्यांची सम आपल्याला 30 मिळणार आहे. फर्स्ट पार्ट प्लस सेकंड पार्ट इज इक्वल टू 30 मिळणार. Therefore, y is equal to 30 minus x. y ची व्हॅल्यू काय मिळणार? 30 minus x मिळणार. कारण की प्लस x या साईडला आलं तर मायनस x होणार आहे. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. त्याच्यानंतर दी प्रॉडक्ट ऑफ टू पार्ट्स. हे जे दोन पार्ट्स आहेत त्यांचा प्रॉडक्ट आपल्याला xy मिळणार आहे. दी प्रॉडक्ट ऑफ टू पार्ट्स इज इक्वल टू xy. लेट आपण काय करूया, f of x is equal to xy कन्सिडर करू. आपलं फंक्शन जे आहे their product is maximum आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यांचा प्रॉडक्ट मॅक्सिमम कधी येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण फंक्शन काय कन्सिडर केलं, f of x is equal to xy कन्सिडर केलं. Therefore, f of x is equal to हे x ऍज इट इज ठेवलं, y ची व्हॅल्यू 30 मायनस x पुट केली फ्रॉम 1. इक्वेशन 1 वरून आपण y ची व्हॅल्यू 30 मायनस x अशी पुट केलेली आहे. f of x is equal to 30x मायनस x स्क्वेअर मिळणार आहे. ठीक आहे. आता हे जे फंक्शन आहे हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x मी डिफरन्शिएट करतो, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. डिफरन्शिएटिंग both sides with respect to x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर f of x ची डेरिव्हेटिव्ह f dash of x येणार इज इक्वल टू हे 30 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज लिहिणार. x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येणार मायनस x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x येणार आहे. म्हणजेच मला f dash of x मिळालेला आहे 30 minus 2x. 30 minus 2x मिळालेला आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मला मिळालेली आहे 30 minus 2x. याला मी इक्वेशन नंबर 2 असं नाव देतो. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे तुमचं फंक्शन मॅक्सिमम किंवा मिनिमम कधी असतं. f dash of x is equal to 0 असेल तर तुमचं फंक्शन मॅक्सिमम किंवा मिनिमम असतं. म्हणून मी काय करणार आहे, कन्सिडर f dash of x is equal to 0. f dash of x is equal to 0 मी का कन्सिडर केलं तर तुमचं फंक्शन कुठं मॅक्सिमम किंवा मिनिमम असतं तर f dash of x is equal to 0 ला तुमचं फंक्शन मॅक्सिमम किंवा मिनिमम मिळतं. म्हणून f dash of x ची व्हॅल्यू 0 पुट करणार आहे.
म्हणजेच काय होणार 30 मायनस 2x इज इक्वल टू 0 म्हणजे 30 इज इक्वल टू 2x मिळणार म्हणजे x इज इक्वल टू 15 मिळणार. x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 15 मिळालेली आहे. ठीक आहे, ही x ची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती नंतर आपल्याला यूज करायची आहे. आता इथं बघायचं फ्रॉम टू वरून f dash of x is equal to 30 minus 2x मी लिहिलं. याची सेकंड डेरिव्हेटिव्ह घेणार आहे म्हणजे अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करणार. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get. पुन्हा जर मी डिफरन्शिएट केलं तर f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू 30 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 येते, -2 इंटू x ची डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजेच मला सेकंड डेरिव्हेटिव्ह काय मिळालेली आहे -2 मिळालेली आहे. ठीक आहे, आता इथं मी जागा उपलब्ध करतो. या ठिकाणी जागा उपलब्ध करू. हे जे इक्वेशन 1 आहे ते नंतर लागणार आहे मला, त्यामुळे मी माझ्या रेडी रेफरन्स साठी पाहिजे इथं लिहून ठेवतो y इज इक्वल टू 30 मायनस x. त्याला इक्वेशन 1 असं नाव दिलेलं आहे आपण. ठीक आहे, आता तुम्ही फॉर x इज इक्वल टू 15 साठी f डबल डॅश ऑफ x फाइंड आउट करणार. फॉर x इज इक्वल टू 15 for x is equal to 15 f double dash of x is equal to -2 आहे म्हणजे f डबल डॅश ऑफ 15 मला मिळणार आहे -2 आणि -2 लेस दॅन 0 आहे म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आलेली आहे म्हणजे लेस दॅन 0 आलेली आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 असेल तर तुमचं फंक्शन मॅक्झिमम असतं की मिनिमम असतं मॅक्झिमम असतं. therefore f of x is maximum at x is equal to 15. x is equal to 15 ला तुमचं फंक्शन काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला 15 मिळालेली आहे. पहिल्या तुकड्याची व्हॅल्यू पहिल्या पार्टची व्हॅल्यू 15 मिळालेली आहे. now from 1 y is equal to 30 minus x म्हणजे 30 minus 15 is equal to काय मिळालं 15 मिळालं. म्हणजेच तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 15 आणखी y ची व्हॅल्यू सुद्धा 15 मिळालेली आहे. therefore x is equal to 15 and y is equal to 15. the product is maximum at x is equal to 15 and y is equal to 15. the product is maximum at x is equal to 15 and y is equal to 15. ठीक आहे, बाण हे पुसून टाकू. जाऊ दे, हे सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 आपण बघणार आहे. चला क्वेश्चन नंबर 11 बघूया. आपण क्वेश्चन नंबर 11 पाहत आहोत. क्वेश्चन नंबर 11 काय आहे बघा. डिवाइड the number 20 into 2 parts such that sum of their square is maximum असं म्हटलेलं आहे. sum of their square is maximum असं म्हटलेलं आहे. आपण काय करूया, त्या 20 चे जे दोन पार्ट्स आहेत ते x आणखी y कन्सिडर करू. let x and y be the two parts of number 20. 20 हा जो नंबर आहे त्याचे दोन पार्ट्स x आणखी y कन्सिडर केले. therefore
x plus y is equal to 20 मिळणार. Therefore y is equal to 20 minus x मिळणार. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. Now sum of their squares is equal to x square plus y square is equal to x square plus y च्या जागेला 20 minus x whole square. Instead of y इक्वेशन 1 वरून मी 20 minus x भरलं. इथं पाहिजे रिझन लिहा फ्रॉम 1. ठीक आहे. नेक्स्ट x स्क्वेअर प्लस, आता याचा स्क्वेअर करा. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 20 चा स्क्वेअर केला तर 400 मिळणार. मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 40x मिळेल. प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर x स्क्वेअर मिळणार. नेक्स्ट स्टेपला 2x स्क्वेअर मायनस 40x प्लस 400 असं मिळणार. मी काय करतो, हे जे मिळालेलं आहे सम ऑफ देअर स्क्वेअर्स, हे जे मिळालेलं आहे त्याला आपण f ऑफ x कन्सिडर करू. लेट f ऑफ x इज इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस 40x प्लस 400. याला मी f ऑफ x कन्सिडर केलं. आता याला मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. Differentiating both sides with respect to x, we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळणार बघा. f dash of x, x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, f dash of x मिळणार. हे 2 ऍज इट इज ठेवणार. x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x येणार. मायनस 40 ऍज इट इज ठेवणार. x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 मिळणार. आणखी हे प्लस 400 जे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार, तर कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 असते. f dash of x is equal to 4x minus 40 मिळालं. ठीक आहे. त्याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देऊन ठेवतो. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचं फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम कधी असतं, f dash of x is equal to 0 असताना, आणि त्यामुळं आपण f dash of x साठी 0 पुट करणार आहे. पुट f dash of x is equal to 0 म्हणजेच 4x minus 40 is equal to 0, म्हणजे 4x is equal to 40, म्हणजे x is equal to काय मिळालं, 10 मिळालेला आहे. म्हणजे पहिला पार्ट जो आहे तो आपल्याला भेटलेला आहे. इथं x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 10 मिळालेली आहे. आता याच्या नंतर इथे जागा उपलब्ध करू बाळांनो. इक्वेशन 1 मला लागणार आहे म्हणून मी रेडी रेफरन्स साठी इथे लिहून ठेवतो y is equal to 20 minus x. हे इक्वेशन 1 आहे. ठीक आहे. इथे मी जागा उपलब्ध करतो. आता बघा सगळ्यांचं लक्ष आहे का. फ्रॉम टू f dash of x is equal to 4x minus 40 आहे. याला मी सेकंड टाइम डिफरन्शिएट करतो, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करणार. डिफरन्शिएटिंग अगेन म्हणा, अगेन डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to x, we get x च्या रिस्पेक्ट मध्ये मी पुन्हा डिफरन्शिएट करणार. f of x, f dash of x ची डेरिव्हेटिव्ह with respect to x, f double dash of x मिळणार is equal to 4 as it is लिहिणार. x ची डेरिव्हेटिव्ह with respect to x 1 लिहिणार. मायनस 40 ची डेरिव्हेटिव्ह काय आली, 0 आली. म्हणजेच f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू 4 मिळालेला आहे. आता तुम्ही x इज इक्वल टू 10 साठी f डबल डॅश ऑफ x फाइंड आउट करणार. फॉर x इज इक्वल टू 10,
for x is equal to 10, f double dash of x is equal to 4, म्हणजे f double dash of 10 is equal to 4 च मिळणार आहे आणि 4 तुमचं ग्रेटर दॅन 0 आहे. 4 तुमचं ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजेच f of x तुमचं मिनिमम असणार आहे at x is equal to 4 ला. Therefore f of x is minimum at x is equal to 4. x is equal to 4 ला तुमचं फंक्शन मिनिमम आहे. आता ही जी x ची व्हॅल्यू आलेली आहे ती इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करूया. नाव पुट x is equal to 4 in इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर आपल्याला काय मिळणार बघा. वी गेट काय मिळणार आहे y is equal to 20 minus 10 is equal to 10. तर 20 चे दोन पार्ट्स आपल्याला काय मिळालेले आहेत 10 आणखी 10. कारण 10 आणखी 10 असे जर 20 चे दोन पार्ट्स केले तर सम ऑफ देअर स्क्वेअर इज मिनिमम मिळणार आहे. झालं का. शेवटी फायनल आन्सर लिहा. सम ऑफ देअर स्क्वेअर इज मॅक्सिमम when 20 is divided into two equal parts. असं फायनल आन्सर लिहा. तर आपण क्वेश्चन नंबर 12 बघणार आहे. चला क्वेश्चन नंबर 12 बघूया. बानो आपण क्वेश्चन नंबर 12 बघत आहोत. क्वेश्चन नंबर 12 काय आहे बघा. अ वायर ऑफ लेंथ 36 मीटर इज बेंट in the form of a rectangle. एक वायर आहे 36 मीटरची ती बेंड केलेली आहे in the form of rectangle. रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये बेंड केलेली आहे म्हणजे वायरला वाकवली आणखी त्याचा रेक्टँगल बनवलेला आहे. ओके. फाइंड इट्स डायमेन्शन इफ द एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्सिमम. या रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमम येण्यासाठी आपल्याला या रेक्टँगलचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे. आपण काय करूया की या ठिकाणी रेक्टँगलची लेंथ जी आहे ती आपण L कन्सिडर करू. आणखी ब्रेड्थ जी आहे ती B कन्सिडर करू. ठीक आहे. लेट L be the length and B be the breadth of the rectangle. रेक्टँगलची लेंथ मी L कन्सिडर केली आणि ब्रेड्थ मी B कन्सिडर केली. तुम्ही लहानपणापासून शिकलेला आहात कि perimeter of rectangle, the perimeter of the rectangle, रेक्टँगलचं पेरिमीटर जर फाइंड आउट करायचं असेल तर 2 into ब्रॅकेट मध्ये L plus B करताय. आणखी हे आपल्याला दिलेलं आहे 36. कारण जेवढी लेंथ आहे वायरची तेवढी पेरिमीटर असणार आहे रेक्टँगलचा. 2 into ब्रॅकेट मध्ये L plus B is equal to 36 आपल्याला मिळालेला आहे. कारण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला असतो 2 into ब्रॅकेट L plus B. लहानपणी तुम्ही हे फॉर्म्युले सगळे पाठ केलेले आहेत. आता हे 2 into आहे त्या साईडला जाऊन डिवाइड होईल म्हणजे L plus B is equal to 18 मिळणार. ठीक आहे. L plus B is equal to 18 मिळालं. Therefore B is equal to 18 minus L. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊन ठेवतो. आता तुम्हाला माहिती आहे की एरिया ऑफ रेक्टँगल जर फाइंड आउट करायचा असेल तर L into B असतं. नाव एरिया ऑफ rectangle
area of rectangle is equal to L into B. ठीक आहे. आता एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L इंटू B च्या जाग्याला मी 18 मायनस L लिहिणार. म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 18L मायनस L स्क्वेअर. 18L मायनस L स्क्वेअर आणि या L ने याला मल्टिप्लाय केलं. मी आता इथं जागा उपलब्ध करून घेतो. या ठिकाणी जागा उपलब्ध करतो आहे. बघा सगळ्यांचं लक्ष आहे का? लेट f of L is equal to 18L minus L square. मी फंक्शन f of L कन्सिडर केलं. याला मी डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू L. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to L, we get L च्या रिस्पेक्ट मध्ये मी डिफरन्शिएट करणार आहे. f of L ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू L f डॅश ऑफ L मिळणार. 18 ऍज इट इज लिहिणार. L ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू L 1 मिळणार. मायनस L स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2L मिळणार आहे. L स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार? विथ रिस्पेक्ट टू L 2L मिळणार. म्हणजेच आता f डॅश ऑफ L मला मिळालेला आहे 18 मायनस 2L. 18 मायनस 2L. याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देतो कारण ही काय आहे? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचं फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम कधी असतं? f डॅश ऑफ L 0 असताना. त्यामुळे आपण काय करणार? पुट f dash of L is equal to 0. या ठिकाणी f dash of L ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर 18 minus 2L is equal to 0 मिळणार. म्हणजे 18 is equal to 2L मिळणार. म्हणजे L is equal to 9 मिळालेला आहे. L ची व्हॅल्यू मला काय मिळालेली आहे? 9 मिळालेली आहे. ठीक आहे. पण L ची व्हॅल्यू 9 मिळाली. इथं जागा उपलब्ध करू का? हे इक्वेशन 1 मला लागणार असल्यामुळं मी इथं लिहून ठेवतो रेडी रेफरन्स साठी. B इज इक्वल टू 18 मायनस L आहे इक्वेशन नंबर 1. नंतर आपल्याला लागणार आहे. फ्रॉम 1 f dash of L is equal to 18 minus 12. Again differentiating both sides with respect to L, we get. मी पुन्हा जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू L तर मला मिळणार आहे f डबल डॅश ऑफ L इज इक्वल टू 18 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह 0 राहते. मायनस 2 आणि L ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू L 1 राहणार आहे. म्हणजेच f डबल डॅश ऑफ L इज इक्वल टू मायनस 2 मिळालं. आता ना फॉर L is equal to 9, f double dash of 9 is equal to minus 2. f double dash of 9 काय मिळणार? minus 2. आणि minus 2 काय आहे? less than 0 आहे. आता हे less than 0 आहे म्हणजे तुमचं फंक्शन काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे at x is equal to 9 ला. बरोबर का? therefore f of L फंक्शन f of L आहे. f of L is maximum at L is equal to 9 ला. L is equal to 9 ला ते मॅक्सिमम असणार आहे. ना फ्रॉम 1 आपल्याला B फाइंड आउट करायचं आहे.
नाव b इज इक्वल टू 18 मायनस l म्हणजे 18 मायनस 9 इज इक्वल टू 9 इज इक्वल टू 9 असं मिळालेलं आहे. म्हणजेच l ची व्हॅल्यू तुम्हाला 9 मिळालेली आहे, आणखी b ची व्हॅल्यू सुद्धा 9 मिळालेली आहे. म्हणजेच रेक्टँगलचं डायमेन्शन 9 आणखी 9 असं असणार आहे. म्हणजे लेंथ आणखी ब्रेथ इक्वल असणार आहे. मॅक्झिमम एरिया मिळवण्यासाठी रेक्टँगलची लेंथ आणखी ब्रेथ इक्वल असायला पाहिजे. फायनल आन्सर काय लिहिणार? एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्झिमम when L is equal to 9 meter and B is equal to 9 meter. Length is equal to 9 meter and breadth is equal to 9 meter. हे पुसून टाकू बाळांनो, हे जाऊ दे. नेक्स्ट क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 13 करणार आहोत. क्वेश्चन नंबर 13 आपण बघत आहोत. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय दिलेलं आहे बघा. अ बॉल इज थ्रोन इन द एअर. इट्स हाईट ॲट एनी टाइम टी इज गिवन बाय. एनी टाइम टी ला त्या बॉलची हाईट दिलेली आहे. h इज इक्वल टू 3 प्लस 14t मायनस 5t स्क्वेअर. फाइंड द मॅक्झिमम हाईट इट कॅन रीच. आता बघायचं, हे जे गिवन आहे याला मी f ऑफ t कन्सिडर करतो. लेट f ऑफ t इज इक्वल टू 3 प्लस 14t मायनस 5t स्क्वेअर. एका विशिष्ट टाइमला बॉलची हाईट दिलेली होती 3 प्लस 14t मायनस 5t स्क्वेअर. त्याला मी f ऑफ t कन्सिडर केलं. आता याला मी डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू t. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू t वी गेट. t च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं, f ऑफ t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t f डॅश ऑफ t मिळते. इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 येते. प्लस हे 14 ऍज इट इज लिहिणार. t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 मिळणार आहे. मायनस 5 ऍज इट इज लिहिणार. t स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 2t मिळते. नेक्स्ट स्टेपला f डॅश ऑफ t इज इक्वल टू 0 काय लिहिण्याची आवश्यकता नाही. 14 मायनस 10t. 14 मायनस 10t असं मिळालेलं आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. आता तुम्हाला माहिती आहे तुमचं फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम कधी असतं? f डॅश ऑफ t 0 असताना. त्यामुळे मी काय करणार आहे, पुट f डॅश ऑफ t इज इक्वल टू 0. f डॅश ऑफ t साठी 0 पुट करणार. म्हणजेच काय होणार, 14 मायनस 10t इज इक्वल टू 0. म्हणजेच 14 इज इक्वल टू 10t. म्हणजेच इथं लिहितो t इज इक्वल टू 14 अपॉन 10. म्हणजेच t इज इक्वल टू 7 अपॉन 5. t ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 7 अपॉन 5 मिळालेली आहे. एवढं मिळवल्यानंतर आपण काय करूया, नाव फ्रॉम 1 वरून f डॅश ऑफ t इज इक्वल टू 14 मायनस 10t ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विचारात घेऊया. याला आपण पुन्हा डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू t. अगेन डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to t we get. आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काय मिळणार बघा, f डबल डॅश ऑफ t इज इक्वल टू
14 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार, मायनस 10 ऍज इट इज लिहिणार, टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 मिळणार, म्हणजेच एफ डबल डॅश ऑफ टी इज इक्वल टू मायनस 10 मिळालेला आहे. एफ डबल डॅश ऑफ टी इज इक्वल टू काय मिळालेला आहे, मायनस 10 मिळालेला आहे. बाळांनो, आता याच्यानंतर या ठिकाणी मी इथं जागा उपलब्ध करतो आणि इथं लिहितो. तर बघा या ठिकाणी फॉर टी इज इक्वल टू 7/5 एफ डबल डॅश ऑफ टी इज इक्वल टू मायनस 10 आहे, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ टी च्या जागेला व्हॅल्यू आपण भरणार एफ डबल डॅश ऑफ 7/5 इज इक्वल टू मायनस 10 राहणार. हे काय आहे, लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 आहे म्हणजे तुमचं फंक्शन मॅक्झिमम असणार आहे ऍट टी इज इक्वल टू 7/5. इथं लिहितो मी या ठिकाणी, therefore f of t is maximum at t is equal to 7/5. Therefore maximum value of f of t at t is equal to 7/5 is equal to 3 plus 14 into 7/5 minus 5 into 7/5 होल स्क्वेअर. आपल्याला मॅक्झिमम हाईट फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ टी फाइंड आउट करायची आहे at t is equal to 7/5 is equal to 3 plus इथं बघायचं, हा प्रॉडक्ट घ्या, 14 into 7 करा, 98/5 मायनस 5 into ब्रॅकेट मध्ये 49/25 ना. नेक्स्ट स्टेपला 3 plus 98/5 मायनस या 5 न मल्टिप्लाय करा 49 ला, आणि किती येतं सांगा, 5 into 49 करून सांगा किती, 245/25. ठीक आहे. आता बाळांनो, मी इथं जागा उपलब्ध करतो. इथं इज इक्वल टू, आता इथं डिनॉमिनेटर इक्वल नाही, डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी डिनॉमिनेटरचा एलसीएम घेतला तर 25 येतो. इथं 25 होण्यासाठी डिनॉमिनेटरला, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे, 25 न. म्हणजे 25 into 3 केलं तर 75/25 प्लस 98/5 आहे. इथं डिनॉमिनेटरला 25 येण्यासाठी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 5 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. 5 न मल्टिप्लाय करा आणि मला सांगा किती येतं, 98 into 5 करा, 490/25 मायनस इथं 25 ऑलरेडी आहे, म्हणजे 245/25 इज इक्वल टू, आता डिनॉमिनेटर इक्वल झाले, 75 प्लस 490 मायनस 245/25 इज इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन करून मला फायनल आन्सर सांगा. इथं हे ऍडिशन सबट्रॅक्शन केलं तर 320/25, याला शॉर्ट फॉर्म द्या आणि किती येतं सांगा, किती येणार आहे, हे 12.8 युनिट्स इतकं येईल. मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल 12.8 युनिट्स इतकी राहणार आहे. कारण क्वेश्चन मध्ये फाइंड द मॅक्झिमम हाईट इट कॅन रीच असं म्हटलेलं आहे. तर मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल
12.8 युनिट्स इतका असं फायनल आन्सर द्या. मॅक्झिमम व्हॅल्यू इथं फाइंड आउट करायची होती, ती आपण फाइंड आउट केलेली आहे. पुसून टाकू हे, जाऊ दे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 आपण बघणार आहे. चला क्वेश्चन नंबर 14 बघूया. क्वेश्चन नंबर 14 बघत आहोत. क्वेश्चन नंबर 14 नेमका काय आहे, त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ अ रेक्टँगल. रेक्टँगलची लार्जेस्ट साइज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. एक सेमी सर्कल आहे, आणखी या सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड असणारा एक रेक्टँगल आहे. ठीक आहे, मी इथं डायग्राम ड्रॉ केलेली आहे. या ठिकाणी PQ हा डायमीटर आहे, O हे सेमी सर्कलचं सेंटर आहे, इथं ABCD हे व्हर्टायसिस ऑफ रेक्टँगल आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी AO आणखीन BO ड्रॉ करतो आहे. सेमी सर्कल ऑफ रेडियस 1, ही जी रेडियस आहे OA ती 1 युनिटची असणार आहे, किंवा OB सुद्धा 1 युनिटची असणार आहे. सो दॅट 2 व्हर्टायसिस लाय ऑन द डायमीटर. 2 व्हर्टायसिस C आणखी D हे डायमीटर वरती आहेत. बाळांनो, आपण जे डायग्राम मध्ये काढलेलं आहे ते मी तुम्हाला डिक्टेट करतो, त्या पद्धतीनं तुम्ही फक्त लिहून घ्यायचं काम करायचं आहे. डायग्राम काढून झाली की सांगा, मी डायग्राम मधली इन्फॉर्मेशन क्वेश्चनला अनुसरून तुम्हाला डिक्टेट करतो आहे, ती तुम्ही लिहायची. ठीक आहे, लिहा सांगतो बघा. लेट रेक्टँगल ABCD, let rectangle ABCD inscribed in semicircle, inscribed in a semicircle of radius 1 unit, of radius 1 unit, such that the vertices C and D, the vertices C and D lie on the diameter PQ, lie on the diameter PQ. झालं? त्याच्या पुढे लिहा. O be the center of the semicircle, O be the center of the semicircle. त्याच्या पुढे लिहा. Draw OA and OB, draw OA and OB. त्याच्या खालच्या ओळीला लिहा. OA is equal to OB is equal to 1 unit. OA is equal to OB is equal to 1 unit. ब्रॅकेट मध्ये रिजन लिहा. गिवन रेडियस ऑफ दी सेमी सर्कल गिवन आहे ती. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या खालच्या ओळीला लिहा. लेट AB is equal to CD is equal to X. AB is equal to CD is equal to X. And AD is equal to BC is equal to Y. AD is equal to BC is equal to Y. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नाव in triangle ABO
and triangle BCO. ADO आणखी BCO या दोन ट्रायंगल मध्ये हा जो अँगल असणार आहे हा 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. आणखीन हा सुद्धा 90 डिग्रीचा असणार आहे, कारण अँगल ऑफ रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलचा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो. इथं लिहिणार अँगल ADO इज इक्वल टू अँगल BCO इज इक्वल टू 90 डिग्री. ब्रॅकेट मध्ये रिजन लिहा. अँगल ऑफ रेक्टँगल, अँगल ऑफ रेक्टँगल, हायपोटेनियस OA कॉन्ग्रंट हायपोटेनियस OB. हे OA आणखी OB कॉन्ग्रंट असतील कारण रेडिया ऑफ द सेम सेमी सर्कल, किंवा मगाशीच तुम्ही दोन्हींचं मेजर 1 युनिट आहे असं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर साइड AD कॉन्ग्रंट साइड BC. AD आणि BC या साइड कॉन्ग्रंट असणार आहे कारण अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. ब्रॅकेट मध्ये रिजन काय लिहिणार? अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलच्या त्या काय आहेत? अपोजिट साइड्स आहेत. Therefore, triangle ADO congruent triangle BCO. ADO आणखी BCO हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील. का कॉन्ग्रंट असतील? तर हायपोटेनियस साइड टेस्ट. कॉन्ग्रन्सीची हायपोटेनियस साइड टेस्ट तुम्ही स्कूल लेवलला शिकलेला, बरोबर आहे का? आता बघायचं हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत आणि कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रंट असतात. याच्या आधारे OD आणखी OC कॉन्ग्रंट मिळणार आहे. Therefore, OD is equal to OC. कारण काय लिहिणार तुम्ही? कारण काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे OD इज इक्वल टू हाफ इंटू DC मिळणार, कारण हे OD आणि OC जर कॉन्ग्रंट असेल तर OD ची लेंथ CD च्या लेंथच्या हाफ असणार आहे, म्हणजेच x अपॉन 2 मिळणार. कारण DC किंवा CD x आहे, x अपॉन 2 मिळालं. हे जे OD आहे ते x अपॉन 2 मिळालेलं आहे. इथपर्यंत काय अडचण आहे बाळांनो? हे सगळं पुसून टाकणार आहे, कारण आपल्याला लिहिण्यासाठी जागा उपलब्ध करून जावं लागणार आहे. पुसून टाकू काय? ठीक आहे. सगळ्यांचं लक्ष आहे का बघा. या ठिकाणी इन ट्रायंगल ADO मेजर अँगल ADO इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore, OA square is equal to AD square plus OD square. OA square म्हणजे 1, 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू AD म्हणजे y स्क्वेअर प्लस OD म्हणजे काय असणार आहे? x अपॉन 2 होल स्क्वेअर. म्हणजेच आता 1 इज इक्वल टू y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर अपॉन 4. ठीक आहे. म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 4 असं मला मिळालेलं आहे. Therefore, y is equal to under root 4 minus x square upon 4. काही इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4 minus x square upon 4 म्हणजेच
y इज इक्वल टू हाफ इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. y इज इक्वल टू हाफ इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊन ठेवतो. मी माझ्या रेडी रेफरन्स साठी y इज इक्वल टू हाफ इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर हे 1 नावाचं इक्वेशन इथं मी लिहून ठेवलं माझ्या रेडी रेफरन्स साठी ना. हे पुसून टाकू सगळं. आता बघा नेक्स्ट. तुम्हाला माहिती आहे की एरिया ऑफ रेक्टँगल जर फाइंड आउट करायचा असेल, एरिया ऑफ रेक्टँगल जर फाइंड आउट करायचा असेल तर लेंथ इंटू ब्रेड्थ असतं, म्हणजे एक्स इंटू वाय असणार. एक्स इंटू वाय असणार आहे. मी काय करतो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचे. लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचे आहे, म्हणजे लार्जेस्ट एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचं आहे. साइज लार्जेस्ट म्हणजे एरिया लार्जेस्ट, एवढं तर लक्षात येतच असेल तुम्हाला. त्यामुळे एरिया ऑफ रेक्टँगल आपण विचारात घेतो आहे. एरिया ऑफ रेक्टँगल एफ ऑफ एक्स कन्सिडर केलं तर हे एक्स वाय असणार आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स ऍज इट इज ठेवतो, इन्स्टेड ऑफ वाय मी भरतो आहे हाफ इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजेच एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट एक्स मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. एफ ऑफ एक्स म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल आहे. याला मी इक्वेशन नंबर 2 असं लिहून ठेवतो. आता याला मी डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग both sides with respect to x we get. इथं पाहिजे लेट म्हणा तुम्ही, लेट, कारण एरियाला आपण एफ ऑफ एक्स म्हटलेला आहे. ठीक आहे. याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये जर डिफरन्शिएट केलं तर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, आता इथं मला प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल कारण दोन फंक्शन आहेत. म्हणजे फर्स्ट फंक्शन ऍज इट इज लिहिणार इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, म्हणजे डी बाय डीएक्स ऑफ अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज, आणखी डी बाय डीएक्स ऑफ एक्स अपॉन 2 असं लिहावं लागेल. म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू हे एक्स अपॉन 2 ऍज इट इज लिहिणार इनटू, आता हे जे आहे ना अंडर रूट मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर त्याला मी एक्स कन्सिडर करणार. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स असते, म्हणजे 1 अपॉन 2 रूट एक्स. एक्सच्या जागेला 4 मायनस एक्स स्क्वेअर आहे. याला मी तात्पुरतं एक्स मानलं होतं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार. 4 ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 0 येणार, मायनस एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x येणार. ठीक आहे. प्लस अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज येणार. इथं 1 अपॉन 2 कॉन्स्टंट आहे ते ऍज इट इज येणार आणि x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 मिळणार आहे. ठीक आहे. मी इथं जागा उपलब्ध करत जातो आहे. हे 2 मला लागणार होतं, काय आहे 2 इक्वेशन 2 इथं रेडी रेफरन्स साठी एफ ऑफ एक्स काय होतं, काय होतं एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. हे 2 नंबरचं इक्वेशन मी सध्या ऍज इट इज ठेवतो. ठीक आहे. इथं मी लिहितो आहे. ठीक आहे. आता काय येणार सांगा, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, इथं हे मिळणार आहे. आता बघा न्यूमरेटरचा जर प्रॉडक्ट घेतला तर मायनस 2x स्क्वेअर मिळणार, कारण हे मायनस 2x इंटू एक्स केलं तर मायनस 2x स्क्वेअर अपॉन
4 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर असं मिळणार आहे इथं. त्याच्यानंतर प्लस हे काय मिळणार आहे अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 असे हे मिळणार आहे. आता इथं 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे f dash of x is equal to minus x square upon 2 into under root 4 minus x square plus under root 4 minus x square upon 2 असं मला f dash of x मिळालेला आहे. याला आपण फर्दर सिंप्लिफाय करूया. फर्दर सिंप्लिफाय जर केलं तर मला काय काय मिळणार बघा. सगळ्यांचं लक्ष आहे का. f dash of x is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया मायनस 2x स्क्वेअर प्लस इथं जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर 2 इंटू ब्रॅकेट मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन तुमच्या लक्षात आलं असेल. f dash of x is equal to minus 2x square plus 8 minus 2x square upon 4 into under root 4 minus x square. Next step ला f dash of x is equal to minus 4x square plus 8 upon 4 into bracket मध्ये 4 minus x square. नेक्स्ट स्टेपला मी इथं लिहितो f dash of x is equal to आता न्यूमरेटर मधून 4 जर कॉमन घेतलं तर काय मिळणार बघा. 4 कॉमन घेतल्यानंतर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट मध्ये राहणार अपॉन 4 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. हे 4 आणखी हे 4 कॅन्सल केलं तर f dash of x माझ्याकडे राहिलेला आहे मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. f dash of x मला काय मिळालेलं आहे मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. आता याला मी इक्वेशन नंबर 3 असं नाव देतो कारण इथं तुम्हाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मिळालेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचं फंक्शन मॅक्सिमम किंवा मिनिमम कधी असतं f dash of x is equal to 0 असतं. म्हणून आपण काय पुट करूया f dash of x is equal to 0 पुट करूया. इथं मी जागा उपलब्ध करतो. पुट f dash of x is equal to 0 म्हणजे काय होणार मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 येणार. f dash of x ची व्हॅल्यू 0 पुट केली. हे डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 मिळणार आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 मिळणार आहे म्हणजेच x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस रूट 2 मिळणार आहे. x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे प्लस ऑर मायनस 2. बाळांनो x म्हणजे लेंथ आहे आणि लेंथ कधीही निगेटिव्ह नसते. बट length is never negative. Therefore, x is equal to root 2. त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू फक्त आपल्याला विचारात घ्यावी लागेल. x ची व्हॅल्यू मला रूट 2 मिळालेली आहे. इथं पण काय अडचण आली बाळांनो. आता बघायचं या ठिकाणी फ्रॉम 3 वरून आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. ठीक आहे हे पुसून टाकू का. माझ्या रेडी रेफरन्स साठी x इज इक्वल टू रूट 2 मिळालेला आहे ते मी मेन्शन करून ठेवतो. हे मला पुसून टाकावं लागणार आहे. इथं जागा उपलब्ध करू बाळांनो. आता इथं बघायचं फ्रॉम 3 काय मिळणार सांगा. फ्रॉम 3 f dash of x is equal to minus x square plus 2 upon under root 4 minus x square आहे. आता याला मी अगेन डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू x. अगेन
differentiating with respect to x we get तर f dash of x ची डेरिव्हेटिव्ह f डबल डॅश ऑफ x येणार इज इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना डिनॉमिनेटर अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर आहे मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 मायनस काय येणार न्यूमरेटर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू कारण इथं जागा डायग्राम जाऊ दे आता बऱ्यापैकी त्याची गरज संपलेली आहे तुमच्या लक्षात आला असेल जागेचा प्रॉब्लेम आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर याचा स्क्वेअर होणार हे तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन क्रू विचारतात f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट मध्ये हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 2x येणार हे थोडक्यात हे मायनस 2x आलं प्लस 2 ची डेरिव्हेटिव्ह 0 काय लिहायची आवश्यकता नाही मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू आता इथं बघायचं या ठिकाणी याला मी काय करणार x कन्सिडर करणार याला मी x कन्सिडर करणार बघा इथं मी जागा उपलब्ध करतो बघा तर याला x कन्सिडर केलं तर रूट x झालं रूट x ची डेरिव्हेटिव्ह काय असते 1 अपॉन 2 रूट x असते म्हणजेच अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर येणार 2 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर याला मी x मानलं होतं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार 4 ची डेरिव्हेटिव्ह किती येते 0 मायनस एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह किती येणार 2x येणार अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअर येणार कारण स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गायब होतो वरती इथं जागा उपलब्ध करतो आणखी लिहितो काय होणार बघा f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू या ठिकाणी मायनस 2x इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे हे मायनस आणखी हे मायनस मिळून प्लस होणार न्यूमरेटरला काय राहणार बघा मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू 2x राहणार कारण हे मायनस आणखी हे मायनस मिळून प्लस केलं अपॉन 2 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर आहे ठीक आहे या सगळ्याला बिग अपॉन आहे 4 मायनस एक्स स्क्वेअर करत राहायचं आहे ठीक आहे नेक्स्ट ला काय होणार बघा f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू मायनस 2x इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस इथं प्रॉडक्ट घ्या काय येणार आहे इथं जर प्रॉडक्ट घेतला तर ब्रॅकेट मध्ये लिहूया मायनस 2x क्यूब येणार प्लस 4x येणार याला अपॉन काय असणार आहे 2 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे आणि या सगळ्याला बिग अपॉन काय असणार आहे 4 मायनस एक्स स्क्वेअर हे पुसून टाकू इथं मी जागा उपलब्ध करत चाललेला आहे तर इथं काय होणार बघा f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू याचा डिनॉमिनेटर 1 आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया तर हे 2 इंटू हे मायनस 2 म्हणजे मायनस 4x राहणार आणखी अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 4 मायनस एक्स स्क्वेअर राहणार प्लस हे जे आहे ब्रॅकेट मध्ये मायनस 2x क्यूब प्लस 4x ऍज इट इज ठेवतो अपॉन काय आहे 2 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज ठेवतो हे डिवाइड म्हणजे इनव्हर्सली मल्टिप्लाय करतो कुठलं हे 4 मायनस एक्स स्क्वेअर आहे ना
अपॉन 1 आहे ते 1 अपॉन 4 मायनस x2 लिहितो. ही जागा वाचेल. नेक्स्ट मी वरती जागा उपलब्ध करत जातो. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू हा प्रॉडक्ट घ्या मायनस 16x येणार मायनस मायनस प्लस होणार 4x क्यूब येणार मायनस मायनस प्लस झालं 4x क्यूब. त्याच्यानंतर हे प्लस प्लस मायनस मायनस होणार मायनस 2x क्यूब मायनस 2x क्यूब प्लस 4x अपॉन 2 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वायर आहे ना 4 मायनस एक्स स्क्वायर इंटू 1 अपॉन 4 मायनस एक्स स्क्वायर. आता इथं बघायचं या ठिकाणी सिम्प्लिफाय करत जायचं आहे. इथं जागा उपलब्ध करतो. f dash of x is equal to इथं बघायचं 4x क्यूब मायनस 2x क्यूब म्हणजे 2x क्यूब राहणार आहे मायनस 16x आणि प्लस 4x केलं तर मायनस 12x राहणार आहे. ठीक आहे. अपॉन 2 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वायर इंटू 1 अपॉन 4 मायनस एक्स स्क्वायर. आता नेक्स्ट स्टेपला f dash of x is equal to इथं मी 2x कॉमन घेतलं तर इथं राहणार आहे x स्क्वायर मायनस 6 x स्क्वायर मायनस 6 अपॉन 2 इंटू अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वायर इंटू 1 अपॉन 4 मायनस एक्स स्क्वायर. आता हे 2 कॅन्सल होईल. वरती जागा उपलब्ध करू बघा. नेक्स्ट स्टेपला इथं मी जागा उपलब्ध करत जातो आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू हा जर प्रॉडक्ट घेतला तर x क्यूब मायनस 6x मिळणार आहे अपॉन इथे x न मल्टिप्लाय केलेलं. इथं बघायचं याची पॉवर हाफ असणार आहे आणि याची पॉवर 1 आहे. ही हाफ प्लस 1 केलं तर हे मिळतं 3/2. किती मिळतं 3/2 म्हणजेच 4 मायनस एक्स स्क्वायर रेस टू 3/2 लिहिणार. हे f डबल डॅश ऑफ x मिळालेलं आहे. ओके. नाव फॉर x is equal to root 2 फॉर x is equal to root 2 साठी काय फाइंड आउट करणार आहे. f डबल डॅश ऑफ x f डबल डॅश ऑफ रूट 2 is equal to इथं बघायचं रूट 2 चा क्यूब करणार मायनस 6 इंटू रूट 2 अपॉन 4 मायनस रूट 2 चा स्क्वायर रेस टू 3/2. f डबल डॅश ऑफ रूट 2 इज इक्वल टू रूट 2 चा क्यूब केला तर रूट 2 इंटू रूट 2 येतं 2 रूट 2 येणार आहे मायनस 6 रूट 2 अपॉन इथं रूट 2 चा स्क्वेअर केला तर 2 येणार 4 मायनस 2 केलं तर 2 येणार म्हणजे 2 रेस टू 3/2. आता f डबल डॅश ऑफ रूट 2 इज इक्वल टू मायनस 4 रूट 2 अपॉन 2 रेस टू 3/2. मी इथं लिहितो f डबल डॅश ऑफ रूट 2 इज इक्वल टू मायनस 4 रूट 2 अपॉन इथं बघायचं या ठिकाणी 2 रेस टू 3/2 म्हणजेच 2 रूट 2 असणार आहे. काय असणार आहे 2 रूट 2 2 रेस टू 3/2 म्हणजेच 2 रूट 2. आता हे रूट 2 कॅन्सल झालं तर f डबल डॅश ऑफ रूट 2 इज इक्वल टू मायनस 2 मिळालेलं आहे आणि मायनस 2 जे आहे ते लेस दॅन 0 आहे.
-2 काय आहे? लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 आहे म्हणजे तुमचं फंक्शन मॅक्झिमम असणार आहे. Therefore, f of x is maximum at x is equal to √2. आता त्याच्यानंतर इथं मी जागा उपलब्ध करतो. आणखी इथं जागा उपलब्ध करू का? ही जी व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू √2 ती इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. Put x is equal to √2 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली तर y is equal to half into under root 4 minus √2 चा स्क्वेअर म्हणजे y is equal to half into under root 4 minus 2 म्हणजे y is equal to half into under √2 म्हणजे y is equal to √2 upon 2 म्हणजेच y is equal to 1 upon √2. The area of the rectangle is maximum when its length is √2 and breadth is 1 upon √2. ओके, तर आज आपण इथं थांबू. या एक्सरसाइजचे रिमेनिंग क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू.